म्हणून ना वाटतं घरात लहान मुलं असायलाच हवीत. बघा ना किती घरातलं वातावरण खेळकर होतं का नाही. म्हणजे अगदी ना घरातलं काही टेन्शन असेल ते सगळं निघून जातं. तर आमच्या आता घरासमोर ना 2-2 लहान मुलं असल्यामुळे एवढी मजा असते बापरे. म्हणजे माळ्यावरती अगदी ना मुलांची चहलपहल चालूच असते. आणि हे पहा आता इथे घर घर बनवायचं चालू आहे. आणि लहानपणी चटईने कोणी कोणी घर बनवलेलं असेल ना त्याने मला कमेंट करून सांगा. तर चला आता माझी चाललेली आहे नाश्त्याची तयारी. तर इथे उडदाचं पीठ ना मी दळून ठेवलेलं होतं. म्हटलं उडदाचे लाडू बनवायचे आहेत. पण लाडू तर अजून काही झाले नाही आहेत. त्यांचा मुहूर्त लागेल तेव्हा लागेल. तोपर्यंत म्हटलं मस्त ना इथे उडदाच्या पिठाचे चिले बनवूया. त्यासाठी 3 ते 4 चमचे मी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, सगळं घालायचं. हो, उडदाचं पीठ ना हे खूप जास्त वाढतं. त्यामुळे आपल्याला बघताना वाटतं की खूप कमी आहे. पण ना बऱ्यापैकी ते खूप एक्सपांड होतं आणि त्यामुळे ना ते जास्त प्रमाणात नंतर होईल. तर जर तुमच्याकडे पीठ असेल आणि असं तुम्हाला बनवायचं असेल ना तर अगदी 2-3 चमचे सुरुवातीला घ्या. आणि पहा त्याच्यामध्ये ना 2-3 आरामात असे उत्तप्पे तयार होतील. आणि हे ना खायला खूप छान असतात, पौष्टिक तर असतातच. त्याचबरोबर ना आपल्या गुडघ्यांसाठी वगैरे म्हणजे आपल्या हाडांसाठी खूप चांगलं आहे. आमच्याकडे तर डिलेवरी झाल्यानंतर बाळंतिणीला ना नाश्त्यासाठी असे उडदाचे मस्तपैकी चिले बनवून दिले जातात. त्याच्यामध्ये लसूणसुद्धा घातलेला असतो. खूप भारी वाटतं. आणि ते उडदाचे लाडू हे आमच्याकडे ठरलेलंच असतं. कारण मेथीचे लाडू ना सगळेच जण खातात की नाही असं होतं. तर शेवटी ना आता सगळं उरलेलं होतं मी एकातच घातलं आणि एवढा मोठा असा